ऊस बिलांचा घोटाळा थांबवा, नाहीतर संघर्ष आमच्याशी. पाणी संघर्ष समितीचा कारखानदारांना थेट इशारा. कडेगाव तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महासंघर्ष तीव्र होत असून पाणी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. ऊसाचे पैसे तात्काळ द्या, नाहीतर गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी कडेगाव येथील पत्रकार परिषदेत कारखानदारांना दिलाय. थकीत ऊस बिलांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम संपून तब्बल 3 महिने उलटूनही काही कारखानदारांनी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलांची रक्कम जमा केलेली नाही. परिणामी शेतकरी सेवा सोसायट्यांच्या थकबाकीमुळे अडचणीत आला असून त्याला मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांच्या दारात जावं लागतंय. वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी अक्षरशः दबला गेलाय. यातच कृषी खतांच्या देणग्या भागवता न आल्याने येणाऱ्या हंगामातील ऊस पीक धोक्यात आले. खतांची कमतरता, उत्पादनात घट आणि आर्थिक ताण यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडे कारखान्यांकडून रिकव्हरीत गैरव्यवहार, काटा मारणे, वाहतूकदार आणि ऊस टोळ्यांकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून चांगला ऊस दर जाहीर करणारे कारखाने सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या सर्व अन्यायाविरोधात पाणी संघर्ष समिती मैदानात उतरली असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लाटणाऱ्यांना आता सोडलं जाणार नाही. वेळेत पैसे जमा न झाल्यास उग्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा देशमुख यांनी दिलाय. कडेगाव तालुक्यातील शेतकरी आता निर्णायक भूमिकेत असून कारखानदारांविरोधात मोठ्या संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर हा संघर्ष आणखी तीव्र होणार हे स्पष्ट झाले. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. शेतकरी वर्गाला शेतीला मशागत करताना ऊस पीक असो वा कुठलंही पीक असो, त्याला सुरुवातीला मशागती करावी लागतात. मशागतीनंतर त्याचे अनेक खतं टाकणे आहेत, भांगलणे आहेत, फवारणे आहेत, असे अनेक गोष्टी शेतकऱ्याला कराव्या लागतात. ऊसाचंच जर धोरण ठरवलं तर कमीत कमी सुरुवातीपासून शेवटपर्यंत 12 महिन्यापासून 18 महिन्यापर्यंत कालावधी जातो आणि 18 महिने शेतकऱ्याला स्वतःच्या पदरचे पैसे किंवा खतवाल्याची उधारी, इतर उधारी बाकी असतात. आणि आता प्रचंड वाढलेली महागाई, म्हणजे मशागतीची महागाई आहे, मजुरांची महागाई आहे, खतांची महागाई आहे. आणि हे सर्व असं असताना त्या शेतकऱ्याचा ऊस गेल्यानंतर जर 3-3 महिने, 3.5 महिने जर ऊसाची बिलं मिळत नसतील तर त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय का सावकाराकडून पैसे घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि शासन जाहीर करते कुठल्याही घोषणा लोकहितार्थ, शेतकरी हितार्थ करते, परंतु आज मी तिला पाहिलं तर शेतकऱ्याला ऊसाची बिलं मिळत नाहीत, हमी भाव मिळत नाही आणि अशा सर्व गोष्टीमुळं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. आणि या शेतकऱ्याबाबत जर प्रशासनानं, शासनानं, कारखान्यानं धोरण जर चांगलं घेतलं नाही तर नाविलाज असतो आम्हाला पाणी संघर्ष समितीला पुढील आमची धोरण असेल, पहिलं कलेक्टर साहेबांना निवेदन देणं, त्यानंतर साखर आयुक्तांना निवेदन देणं आणि त्यानंतर जर दखल घेतली नाही तर कोल्हापूर खंडपीठामध्ये केस दाखल करणं आणि शासनाचा आणि प्रशासनाचा रस्त्यावर उतरून धिक्कार करावा लागेल, निषेध करावा लागेल. याची शासनानं, प्रशासनानं दखल घ्यावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळेत बिलं कशी मिळतील, शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे कसं मिळेल आणि शेतकरी आत्महत्या किंवा सावकारीकडे जाणार नाही, याची दक्षता कशी शासन आणि प्रशासन घेईल. प्रशासन शासनाच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून राहते, पण शासन सतत म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यासाठी आहे. मग आज या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3-3 महिने होऊन गेले तरी साखर सम्राटांनी पैसे दिलेले नाहीत. याचं साखर सम्राटांचं सुद्धा म्हणणं आहे की याला गुजरात राज्यामध्ये चांगला साखरेला उतारला भाव दिला जातो, त्याचप्रमाणे पंजाब राज्यात दिला जातो आणि मग त्यामुळे आमची टनेज वारे फार मोठं नुकसान होत आहे, असं कारखानदारांचं म्हणणं आहे. तर याची वस्तुस्थिती काय आहे ती शासनानं पाहावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल याची दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करावं लागेल आणि यामध्ये आम्ही आमच्या कुठल्याही जीवाची किंवा कुठल्याही बाजूची पर्वा करणार नाही, तर शासनाने आणि प्रशासनाने दखल घ्यावी अशी
आम्ही आज त्यांना विनंती करत आहोत आणि आज आम्ही प्रिंट मीडियाला आणि युट्यूब चॅनेलला आम्हाला सहकार्य करत असल्याबद्दल शतशः धन्यवाद देत आहोत. बोला. शेतकऱ्यांची ऊसाची थकीत बिले कारखान्यांनी त्वरित दिली नाहीत तर पाणी संघर्ष समिती तीव्र स्वरूपाचा लढा उभार करून संघर्ष रस्त्यावर करेल आणि होणाऱ्या परिणामास संबंधित कारखानदार जबाबदार राहतील. गेली 3 ते 3.5 महिने होऊन गेले तरी शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं दिलेली नाहीत आणि शासन शेतकऱ्याच्या पाठीमागं भक्कम आहे सांगतंय, परंतु आज शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, सावकाराकडून पैसे घेण्याची वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीत साखर कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. ते त्वरित थांबवावे, अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र स्वरूपाचे करणार याची त्यांनी दखल घ्यावी अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. की अगदी पळवापळवी सुरू झाली की आम्हाला ऊस मिळाला पाहिजे म्हणून मोठ्या मोठ्या बाता सगळ्या कारखान्यांनी मारल्या आणि सांगितलं की आम्ही, कुणी सांगितलं पाणीपट्टी घेणार नाही, कुणी सांगितलं आमचा काटा मोजून बघा, कुणी सांगितलं की बिल 15 दिवसाच्या आत देणार. अशा पद्धतीनं सुरुवातीला कारखाने सुरू झाल्यानंतर हे कितीपर्यंत अगदी डिसेंबर जानेवारी अखेरपर्यंत काही कारखान्यांनी बिलं दिली आणि त्याच्यानंतर मात्र म्हणजे जसे जसे ऊस येतील तसे तसे कारखान्यांची बिलं मिळालेली नाहीत. ही का मिळालेली नाही आहेत ह्याच्यासाठी म्हणून दर 10 दिवसानंतर ते हे द्यायला लागलेत, आश्वासनं द्यायला लागलेत आणि पुन्हा येरे माझ्या मागण्यासारखीच कारखान्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेलेला आहे परंतु त्यांना आताच बापूंनी सांगितलं की त्याला पुन्हा मेहनत आणि मशागतच काय, परंतु त्याचं संपूर्ण वर्षाचं जे प्रपंचाचं गणित असतं, देणी असतात ती त्या कारखान्याच्या बिलावरच असतात, ऊस बिलावरच असतात. हे कारखान्याने लक्षात घ्यावं. आणखीन जे काही ठरलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची शेतकऱ्यांची बिलं द्यावीत अशी आम्ही त्यांना विनंती करतो.